श्री स्वामी समर्थ गुरु माऊली. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा. ही घटना साताऱ्याजवळ राहणाऱ्या एका स्वामी भक्त माऊलीची आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा मुंबईत नोकरी करत होता. स्वामी भक्त माऊलीचं आरोग्य अचानक बिघडलं. डॉक्टरांनी सांगितलं की कॅन्सर आहे आणि फार काळ नाही. मुलगा सुट्टी घेऊन आईकडे आला. आई दिवसेंदिवस खचत होती. उपचार चालू होते, पण शरीर आणि मन दोन्ही थकून गेलं होतं. एक रात्र ती एकटीच देवघरात बसली होती. डोळ्यात अश्रू होते. तिने हळूच फुलांना हात लावला आणि म्हणाली, स्वामी, माझं आयुष्य आता तुमच्याच हाती आहे. तूच आई वडील आहेस. माझ्या मुलाने अजून लग्नही केलेलं नाही. त्याला आधार हवा. मी काही मागत नाही, फक्त थोडा वेळ वाढव स्वामी. बाकी तुझी इच्छा. त्या रात्री तिला दर्शन झालं. स्वप्नात नव्हे. ती स्वतः सांगते की भिंतीजवळून धुरासारखा प्रकाश आला आणि एक तेजस्वी स्वरूप उभं राहिलं. स्वामींनी तिच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाले, माऊली, तुझं प्रेम आणि त्याग पाहून आम्ही पिळवटलो गेलो. तू अजून 10 वर्ष राहशील. काळजी करू नकोस. एवढ्यात तो प्रकाश विरघळला. दुसऱ्या दिवशी तिच्या शरीरात कमालीचा उत्साह होता. जेवण घेतलं. स्वतः उठून चालली. डॉक्टरांनी टेस्ट केल्या आणि कॅन्सरचं निदानच नाकारलं. सगळे चकित. आज 8 वर्ष झाली. स्वामी सेवक माऊली अजूनही म्हणतात, माझ्या देहात जीवाचं पुन्हा संचारण करणं म्हणजे चमत्कार नव्हे, तर स्वामींची कृपा होती. त्यांनी माझा मुलगाही योग्य संसारात स्थिर केला. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली.